बघतो. नमस्कार. आजचा व्हिडिओ खूपच ज्ञानवर्धक आहे. जर तुमच्या घरामध्ये धन टिकत नाहीये तर नहाते वेळी स्त्रियांनी हा उपाय करा. अचानक धन प्राप्ती होते. तसेच याशिवाय ज्या स्त्रिया कपडे खुले करून नहातात अर्थात अशांसाठी खुशखबर आहे. बघतो. एकेकाळी श्री शिवशंकर महादेव व पार्वती माता हरिद्वारमध्ये फेरफटका मारत होते. पार्वतीने पाहिले की काही लोक गंगेमध्ये स्नान करून हर हर गंगेचे गजर करत निघून जात आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात तर एकदा पूर्ण अवश्य पहा, कारण की जो पण या व्हिडिओच्या माहितीला पूर्ण मन लावून पाहिल त्याच्या घरात कधी धनाची कमी होत नाही. त्यांचे घर नेहमी धनाने परिपूर्ण राहील. सर्वप्रथम कमेंट्स बॉक्समध्ये हर हर महादेव जरूर टाईप करा. बघतो. जेव्हा पार्वतीने पाहिले की समस्त मनुष्यजन गंगेमध्ये स्नान करून हर हर गंगेचा गजर करत आहे, परंतु तरीही सर्वजण दुःखी आणि परेशानीत आहेत, तेव्हा पार्वतीने खूपच आश्चर्यपणे महादेवांना विचारले की हे महादेव, या पवित्र गंगेमध्ये एवढ्या वेळा स्नान केल्यानेही यांच्या पापांचा आणि दुःखांचा नाश का झाला नाही? काय गंगेमध्ये सत्यता राहिली नाहीये का? गंगेचे पावित्र्य नष्ट होत चालले आहे का? त्यावर शिवजी बोलले, हे पार्वती, गंगेमध्ये तर तेच सामर्थ्य आहे, परंतु या लोकांनी पापनाशिनी गंगेमध्ये तर स्नानच केले नाही, तर मग याचा त्यांना लाभ तरी कसा मिळेल? पार्वतीने आश्चर्यपणे विचारले की स्नान कसे नाही केले? सर्वच जण तर स्नान करून जात आहे आणि अजूनपर्यंत त्यांचे शरीरही सुकलेले नाहीये. यावर शिवजी बोलले, हे केवळ पाण्यात डुबकी मारून येत आहे. मी तुला उद्या यामागील रहस्य काय आहे हे समजावून तुला पटवून सांगेन. दुसऱ्या दिवशी खूपच जोरात पाऊस पडू लागला. गल्ली गोळ्यात चिखल भरून गेला. अशातच एका अरुंद रस्त्यावर एक मोठा खड्डा होता आणि रस्त्याच्या चारही बाजूंनी गाळ व चिखल भरत होता. आणि अशा परिस्थितीतच महादेवांनी आपल्या लीलेने एक वृद्ध माणसाचे रूप धारण केले आणि विवश होऊन त्या खड्ड्यात जाऊन असेच पडून राहिले की जसा कोणी मनुष्य चालता चालता त्या खड्ड्यात पडून गेला असेल आणि बाहेर येण्याचा प्रयत्न करूनही तो तेथून बाहेर निघू शकत नाही. पुढे शिवजींनी पार्वतीला हे समजावून सांगत त्या खड्ड्याजवळ बसवले की हे बघ पार्वती, तू लोकांना जोरजोरात आवाज देत हे सांगत राहा की माझे वृद्ध पती आकस्मित अचानकपणे या खड्ड्यात पडलेले आहे. कोणी पुण्यवान व्यक्ती यांना बाहेर काढून यांचा जीव वाचवावा आणि माझ्यासारख्या असहाय्य स्त्रीची मदत करावी. पुढे शिवजींनी अजून हेही समजावून सांगितले की जेव्हा पण कोणी मला या खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी तयार होईल तेव्हा तू एवढे अजूनही बोल, माझे पती सर्वथा निष्पाप आहे, त्यामुळे यांना त्याने स्पर्श करावा जो की स्वयं निष्पाप असेल. जर तुम्ही निष्पाप असाल तरच यांना हात लावा, नाहीतर हात लावताच तुम्ही भस्म होऊन जाल. पार्वती शिवजींचे हे म्हणणे ऐकून तथास्तु बोलून शिवजींच्या बाजूला खड्ड्याजवळ बसली आणि त्या रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्यांना जोरजोरात ओरडून शिवजींनी सांगितलेली बाब लोकांना आवाज देत सांगू लागली. गंगेमध्ये स्नान करून लोकांच्या गर्दीचे थवेच्या थवे येत आहे. एका सुंदर युवतीला रस्त्यात खड्ड्याच्या बाजूला असे बसलेले पाहून कित्येक जणांच्या मनामध्ये पाप आले. काहींना धर्माचे भय वाटू लागले, काही तिच्या अटीला ऐकून घाबरून गेले आणि काही लोकांनी तर पार्वतीला हेही हिणवले की मरू देत त्या म्हाताऱ्याला, त्याच्यासाठी तू का रडत बसले आहेस? आणि काही दयाळू व चारित्र्यवान व्यक्ती होते, त्यांनी करुणावश भावाने त्या युवतीच्या पतीला बाहेर काढण्याचा विचारही केला. परंतु पार्वतीचे ते वचन ऐकून तेही तेथेच थांबले. त्यांनी हा विचार केला की आम्ही गंगेमध्ये स्नान करून आलेलो आहोत म्हणून काय झाले, परंतु कुठे ना कुठेतरी आम्ही पापकर्मी तर आहोतच, त्यामुळे यांना स्पर्श करताच कुठे आम्हीही भस्म ना होऊन जावं. त्यामुळे कोणाचे साथ झाले नाही. शेकडो लोक आलेत, शेकडो लोकांनी विचारले आणि पुढे निघून गेले. हळूहळू बघता बघता संध्याकाळ होऊ लागली. शिवजी बोलले, पार्वती, पाहिलेस तू, कोणी आला का शुद्ध अंतकरणापासून या गंगेतून स्नान करणारा? पुढे थोड्या वेळानंतर एक तरुण युवक हातात पाण्याने भरलेला एक तांब्या घेऊन तेथून हर हर गंगे बोलत येत होता. पार्वतीने त्यालाही तीच बाब सांगितली. पार्वतीचे वचन ऐकून व त्या वृत्तपतीचे विवश हाल पाहून त्या तरुणाचे हृदय करुणाने भरून आले. त्याने शिवजींना बाहेर काढण्याची तयारी केली. तेवढ्यातच पार्वतीने त्याला रोखून सांगितले, जर तू सर्वथा निष्पाप नसशील तरच माझ्या पतीला स्पर्श कर, नाहीतर स्पर्श करताच भस्म होऊन जाशील. त्याने त्याच वेळी मनात कोणताच संकोच न ठेवता दृढ निश्चय व पूर्ण श्रद्धा भावनेने पार्वतीला सांगितले की हे माते, माझ्या निष्पाप असण्यावर तुला संशय काय येतो? तू हे पाहिले नाहीस का की मी आत्ताच गंगा स्नान करून आलेलो आहे? तर काय गंगेमध्ये स्नान केल्यानंतर कधी पाप राहतं का?
मी आत्ताच तुझ्या पतीला बाहेर काढतो. त्या तरुणाने स्वतः खड्ड्यात उतरून त्या वृद्धास मिठीत घेऊन वर उचलले आणि त्यास बाहेर काढले. तेवढ्यातच शिव पार्वतीने त्या तरुणास आपले खरे रूप दर्शन दाखवून त्यास कृतार्थ केले. त्यास याचा अधिकारी समजून भरभरून आशीर्वाद दिला. शिवजींनी पार्वतीला सांगितले की एवढ्या सगळ्या लोकांपैकी या एका तरुणानेच परिपूर्ण शुद्ध व पवित्र गंगास्नान केलेले आहे. अगदी याच दृष्टांताच्या अनुसार जे लोक पूर्ण श्रद्धाभाव आणि दृढ विश्वास न ठेवता केवळ मनाच्या शांतीसाठीच गंगास्नान करतात त्यांना वास्तविक फळ मिळत नाही. परंतु याचा अर्थ हा होत नाही की हे गंगास्नान व्यर्थ निघून जाते. गंगास्नानाचे खूप पुण्यही आहे. त्यानंतर शिवजींनी पार्वतीला सांगितले की हे पार्वती, आता मी तुला 12 खास गोष्टींच्या बाबी सांगतो. जो पण मनुष्य या 12 गोष्टींना नाहते वेळी आपल्या ध्यानीमनी ठेवतो तो कधीही दुःखी राहत नाही. त्याच्या घरामध्ये श्री लक्ष्मीचा शाश्वत वास होऊ लागतो. त्याच्या घरामध्ये अमाप धन येते. घरामध्ये कधी भांडण क्लेश होत नाही. त्याचा पूर्ण परिवार हसत खेळत सुख समृद्धीने जीवन व्यतीत करू लागतो. त्यावर पार्वती माता बोलली, हे महादेव, तुम्ही आम्हाला त्या 12 गोष्टींच्या बाबींच्या विषयी सांगावे. यानंतर महादेव शिवशंकर त्या 12 बाबींच्या गोष्टींविषयी सांगण्यास सुरुवात करतात आणि पार्वती माता खूपच ध्यान देऊन ऐकू लागते. बघतो या 12 गोष्टी तुम्ही लोकांनीही खूपच ध्यान देऊन ऐका. यानंतर भगवान शिवजी बोलतात, हे पार्वती, या 12 गोष्टी सांगून झाल्यानंतर मी तुला अजून एक महत्त्वाची बाब सांगणार आहे, जी की खास करून फक्त स्त्रियांसाठी आहे. ज्या स्त्रिया कपडे खोलून स्नान करतात त्यांच्यासाठी ही गोष्ट खूपच महत्त्वपूर्ण आहे. तर पार्वती, तू या गोष्टीला खूपच ध्यान देऊ नये. तेव्हा शिवजी आपल्या वाणीला सुरुवात करून पुढे सांगू लागतात. बघतो शिवशंकर महादेव सांगतात, स्नान केल्याने शरीर निरोगी राहते आणि मन प्रसन्न राहते. नहाल्याने चेहऱ्याची क्रांती आणि शारीरिक आकर्षणातही वाढ होते. जर या नित्यकर्माच्या दरम्यान काही गोष्टींना ध्यानात ठेवले जाईल तर आध्यात्मिक पेक्षाही खूप जास्त लाभ प्राप्त केला जाऊ शकतो. नहाते वेळीच्या क्रमामध्ये ज्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आता त्या गोष्टींच्या विषयी सांगण्यात जात आहे. नंबर 1, स्नान केल्यानंतर लोक शुद्ध होऊन पूजापाठ, साधना आदी सर्व कामे सुरू करण्यास योग्य बनतात. त्यामुळे सकाळच्या वेळीच स्नान केले पाहिजे. नंबर 2, शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे की स्नान केल्याने या 10 गुणांची प्राप्ती होते. रूप, तेज, केस, पवित्रता, आयुष्य, आरोग्य, लोकता, नीर, तप आणि मेधा. नंबर 3, लक्ष्मी, धन, सुख, समृद्धी, पुष्टी, आरोग्य आणि स्वास्थ्य इच्छिणाऱ्यांना प्रत्येक ऋतूमध्ये आणि प्रत्येक दिवशी स्नान केले पाहिजे. नंबर 4, शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे की सकाळी स्नान केल्याने पापाचा नाश होतो आणि पुण्य मिळते. असे सांगण्यात आलेले आहे की सकाळी स्नान करणाऱ्यांच्या आजूबाजूस नकारात्मक शक्ती फिरकतही नाही. त्यामुळे सकाळी स्नान करण्यास योग्य मानले जाते. नंबर 5, आजारपणाच्या अवस्थेमध्ये डोक्याच्या खालूनच स्नान केले पाहिजे. ओल्या कपड्याने शरीरास पुसून घेण्यास एक प्रकारचे स्नानच बोलले गेलेले आहे. नंबर 6, सकाळचे तांबडे फुटण्यापूर्वीच स्नान करण्यास श्रेष्ठ मानले गेलेले आहे. नंबर 7, अंगाला तेल लावून आणि मालिश करून नदीमध्ये नाहण्यास मनाई आहे. याऐवजी नदीच्या बाहेर येऊन नदीकाठीच शरीरास साफ करावे आणि नंतर नदीमध्ये डुबकी घेण्यास योग्य मानले आहे. नंबर 8, ज्या नदीकाठी घाटांवर कपडे धुतले जातात तेथील पाणी अपवित्र मानले गेलेले आहे. त्यामुळे तेथून काहीसे लांबच अंतर ठेवून स्नान केले पाहिजे. नंबर 9, नदीमध्ये 11 किंवा 21 डुबक्या घेण्यास उचित मानले गेलेले आहे. नंबर 10, पवित्र नदीमध्ये कपडे धुण्यास आणि पिळण्यासही मनाई आहे. नदीमध्ये कोणत्याही प्रकारची घाण, केरकचरा प्रवाहित करू नये. नंबर 11, नळाच्या पाण्याच्या तुलनेत धबधब्याचे पाणी, धबधब्यापेक्षा जास्त नदीचे पाणी, नदीच्या पाण्यापेक्षा कोणत्या तीर्थक्षेत्राचे पाणी, तीर्थजलापेक्षा गंगाचे सर्वाधिक श्रेष्ठ मानले गेलेले आहे. नंबर 12, गंगा देवीचे कथन आहे की स्नान करतेवेळी कोणी भले कुठे असो माझे स्मरण करेल, मी तेथील पाण्यामध्ये येईल. यानंतर शिवजी बोलले, आता मी तुला स्त्रियांच्या बाबतीत सांगतो ज्या स्त्रिया कपडे खोलून स्नान करतात. यावर महादेव सांगतात, हिंदू धर्मशास्त्रांमध्ये प्रत्येक एका गोष्टीसाठी काही नियम बनवले गेलेले आहेत. या नियमांपैकी एक आहे स्नानासंबंधित सांगण्यात आलेल्या गोष्टी. असे मानले जाते की साधारण व्यक्तीस शास्त्रांच्या नियमांची पाळणूक जरूर केली पाहिजे. याने घराची सुख समृद्धी बनवून राहते आणि खुशाली येते. त्याचसोबत त्या घरात अमाप धनवृद्धी होते, लक्ष्मी माता प्रसन्न होते. खरं तर आपल्या शास्त्रांमध्ये अशा काही बऱ्याच गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत ज्यांची पाळणूक आपण कित्येक पिढ्यानपिढ्या करत आलेलो आहोत. परंतु त्याच्या कारणांच्या बाबतीत
आपण अजूनही पूर्णतः माहिती जाणत नाही। या नियमांपैकी एक आहे निर्वस्त्र होऊन स्नान करणे। तुम्ही नेहमी घराच्या थोर व्यक्तींना असे सांगताना ऐकलेच असेल की कधीही स्नान करतेवेळी बिना कपड्यांशिवाय म्हणजे निर्वस्त्र होऊन स्नान करता कामा नये। जर आपण पौराणिक कथांच्या अनुसार पाहण्यात जाऊ तर निर्वस्त्र स्नान करण्याच्या मनाईचे एक सर्वात मुख्य कारण श्रीहरी विष्णू अवतार श्रीकृष्णांच्या काळापासून जुळलेले आहे। पौराणिक कथेच्या अनुसार जेव्हा एकदा गोपिका सरोवरात स्नान करत होत्या आणि त्या निर्वस्त्र होत्या, त्यावेळी बाळकृष्णाने गोपिकांची सर्व वस्त्रे लपविली होती आणि ज्यावेळी गोपिकांनी आपली वस्त्रे परत मागण्याची प्रार्थना केली तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना समजावले की कुठेही कधीही बिना वस्त्र धारण केल्याशिवाय स्नान करता कामा नये। याने जलाची देवता वरुण देवाचा अपमान होतो। त्यामुळे तुम्हाला निर्वस्त्र होऊन स्नान न करण्याचा सल्ला दिला जातो। जर तुम्ही न्हातेवेळी हा विचार करता की बंद बाथरूम मध्ये तुम्हाला कोणी पाहत नाही तर हे चुकीचे आहे, कारण की ईश्वर तुम्हाला प्रत्येक स्थानी पाहतात। जर तुम्ही निर्वस्त्र होऊन स्नान करत आहात तर हे मुख्यतः जलाची देवता वरुण देवतेचा अपमान करण्याच्या समानतेचे ठरते। याने तुम्हाला पाप लागू शकते आणि आर्थिक व शारीरिक नुकसान होऊ शकते। जर तुम्ही निर्वस्त्र स्नान करता तर तुमच्या शरीरामध्ये निश्चितच नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि तुमची मानसिकताही नकारात्मक होऊ शकते। त्यामुळे तुम्हाला नेहमी हाच सल्ला दिला जातो की भले तुम्ही न्हातेवेळी कोणताही एक कपडा अंगावर धारण करा, परंतु निर्वस्त्र होऊन स्नान करू नका। निर्वस्त्र स्नान केल्याने शरीराची सकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर निघून शकते आणि याचा प्रभाव तुमच्या शरीरासोबतच तुमच्या मन मस्तिष्कावरही होतो। गरुड पुराणाच्या अनुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ म्हणजे मृत पूर्वज तुमच्या आजूबाजूस हजर असतात आणि जर तुम्ही निर्वस्त्र स्नान करता तर तुम्हाला पितृदोष लागू शकतो। असे स्नान केल्याने तुमच्या पितरांना तृप्ती मिळत नाही आणि हे घरामध्ये पितृदोषाचे सर्वात मुख्य कारण बनू शकते आणि हे तुमच्या वस्त्रांतून सांडणाऱ्या पाण्यास ग्रहण करतात, ज्याने त्यांची तृप्ती होते। निर्वस्त्र स्नान केल्याने पितृ सर्वात अधिक नाराज होतात, ज्यामुळे त्या व्यक्तीचे तेज, बल, धन आणि सुख नष्ट होते। त्यामुळे कधीही निर्वस्त्र होऊन स्नान करता कामा नये। पुराणांच्या अनुसार न्हातेवेळीचे पाणी पूर्वजांच्या हिस्स्यामध्ये जाते आणि निर्वस्त्र होऊन न्हाल्याने याच पूर्वजांच्या समोर नग्न होऊन न्हाण्याच्या समानतेचे मानले जाते। शास्त्रांमध्ये अशी मान्यता आहे की जर कोणी निर्वस्त्र स्नान करतो तर माता लक्ष्मी त्याच्यावर रुष्ट होते। याने तुमच्या कुंडलीमध्ये धनहानीचे योग बनतात आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते। याच कारणांच्यामुळे तुम्हाला निर्वस्त्र होऊन स्नान न करण्याचा सल्ला दिला जातो आणि शास्त्रांमध्येही याची सक्त मनाई आहे। आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल। ब्रह्मांड नायक तोची एक समर्थ। जय जय श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।